हा ब्लाऊज मला अर्जंट द्यायचा आहे, त्यामुळे मी कटिंग करत बसणार नाही मापे टाकून। तर हे पेपर कटिंग माझ्याकडे जे आहे त्याच्यावर मी हा ब्लाऊज ॲडजस्ट करणार आहे। तर कसा ॲडजस्ट करते ते बघा। तर बाही पहिली मी बाहीवर लावून घेते जुन्या मापाची। उंची सेम आहे आणि आपल्याला शिलाई मार्जिन पण भरपूर आहे त्यामध्ये। आता पाठीमागच्या भागाला उंची बघून घ्यायचे। तर वरती शिलाई मार्जिन राहिले पण कमरेला राहिलेलं नाही आहे, ते आपण वाढवून घ्यायचं आहे नंतर उंचीमध्ये। मुंड्याची उंची पण बघून घ्यायची आहे, अशी उंची सेम बघून। अशा पद्धतीने मी सगळीकडून ॲडजस्ट होतोय का या कटिंगमध्ये ते अशा पद्धतीने चेक केलेलं आहे। इकडे गळा पण बघायचा आहे किती आहे। तर इथे गळा अर्धा इंच कमी पडतोय, तेव्हा मी वरती खूण करून तिथे पण ॲडजस्ट करून घेणार आहे कटिंगच्या वेळी। अशा पद्धतीने हे पेपर कटिंग आपल्याला टाकून ब्लाऊज शिवता येणार आहे। आता इथे अप्पर चेस्ट बघायची आहे, शिलाई मार्जिन लूजिंग सर्व ॲड करून आहे का बघायचं आहे। तर बसलेलं आहे बरोबर ते सर्व। तर तुम्हाला शिलाई मार्जिन लूजिंग कधी द्यायचं काय हे माहीत नसेल तर माझे याआधीचे व्हिडिओ बघा कटिंगचे, त्यामध्ये मी गळ्यानुसार लूजिंग किती द्यायची हे सर्व माहिती व्हिडिओमध्ये देत असते। तर हा ब्लाऊज जरा अर्जंट असल्यामुळे मी प्रॉपर कटिंग करत बसलेली नाही आहे, तर यामध्ये मी हे ॲडजस्ट करणार आहे। इथे कटोरी पार्ट हा जो आहे त्याची उंची अर्धा इंच जास्त होती, तर ती मी कमी करून घेतले। त्याचप्रमाणे कटोरीसुद्धा खालच्या साईडने अर्धा इंच अशी फोल्ड करून घ्यायचे। असं पेपर कटिंग ॲडजस्ट करायचं म्हणजे वेळसुद्धा वाचतो। क्रॉसपट्टी पण बघून घ्यायची। आता हे सर्व क्रॉसपट्टी आता हे आपण अर्धा इंच उंची कमी केल्यामुळे थोडीशी वाढणार आहे, त्यामुळे जो पेपर कटिंग आहे आपला हा क्रॉसपट्टीचा, त्यामध्ये मी वरच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेणार आहे। तर कटिंगच्या वेळी बघा कसे मी शिलाई मार्जिन वाढवून घेते ते। तर एक्स्ट्रा ब्लाऊज जेवढा दिसतोय तेवढी मी शिलाई मार्जिन वाढवून घेणार आहे। अशा पद्धतीने पूर्ण पेपर ॲडजस्ट करून घेतलेला आहे मी। आता हा पेपर कटिंग ठेवून आपण फक्त ब्लाऊज कटिंग करायचा आहे। अस्तरचा ब्लाऊज असणार आहे हा। तर अशा पद्धतीने आता बाहीची कटिंग करून घेणार आहे मी। प्रॉपर कागद ठेवायचा आहे आणि कागदाबरोबरीनं कटिंग करणार आहे, कारण इथे आपल्याला उंची पण सेम आहे, रुंदी पण सेम आहे बाहीची। आता इथे घडी कमी पडली बाहीची, तिथे मी जोड लावून घेणार आहे नंतर। अशा पद्धतीने बाही कटिंग झाली। आता बॅक पार्ट कट करायचा आहे। तर अर्धा इंच शिलाई मार्जिन खाली मी वाढवून घेतली, कमी पडत होती ती। मुंड्याच्या साईडला सेम होता आणि गळा पण काढून घेतलेला आहे। थोडासा मी वाढवून घेतलाय, वाढवून म्हणजे कमी करून घेतलेला आहे। पेपर कटिंगवर मोठा आहे। मुंडा मोजून घ्यायचा आहे आणि मग नंतर हे मार्कसुद्धा मोजून घ्यायचं आहे। तर सेम बसलेला आहे मुंडासुद्धा। आता हे कटिंग करून घेऊयात। आता अशा पद्धतीने मी सर्व ही कटिंग करून घेते पेपर ठेवून, आणि मग स्टिचिंग पुढे बघणार आहोत आपण। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। इथे आता आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये पण ॲडजस्टमेंट करायचे आहे। शिलाई मार्जिन आपली थोडीशी वाढवून घ्यायचे। तर खाली पण मी पाव इंच वाढवली आणि वरती अर्धा इंच फिटिंगच्या साईडला वाढवून घेतलेलं आहे। कमरेच्या कायपट्टीच्या साईडला सेम होती आपली उंची, त्यामुळे तिकडे काहीच वाढवलेलं नाही। तर या पद्धतीने पेपर कटिंगसुद्धा ॲडजस्ट करता आलं पाहिजे।
त्यासाठी नवीन शिकत असाल तर एक छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी केलेला आहे दाखवण्याचा। आपल्याकडे जर पेपर कटिंग जर शिल्लक असेल किंवा मिळतं जुळत्या मापाला असेल तर आपल्याला अशी ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे, म्हणून मी हे दाखवत होते। आणि कमेंट्स पण आल्या होत्या, ताई पेपर कटिंग ॲडजस्ट कसं करायचं। तर ज्या त्या ब्लाऊजचं जेव्हा आपण पेपर कटिंग करतो तेव्हा व्यवस्थितच असतं, पण जर दुसरंच माप असेल पेपर कटिंग आपल्याकडे तर या पद्धतीने ॲडजस्टमेंट करायची। आता गळासुद्धा पुढचा मोजून घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे कटोरीमध्ये गळा कमी केलेला आहे आणि कटोरी जोडण्याच्या पार्टमध्ये गळ्याचा जो भाग आहे तो असा बुटका दिसत होता, म्हणून मी इथे गळ्याची उंची वाढवणार आहे कटोरीच्या पार्टला, कटोरी जोडतो त्या या पद्धतीने। आणि कटोरीमधून मी गळा वजा केलेला आहे, त्यामुळे बरोबर सेम उंचीचा गळा तयार होणार आहे आपला। तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता, कारण मला बरेच दिवस कमेंट येत होती ही सारखी, पेपर कटिंग ॲडजस्ट कशी करायची दाखवा। तर ॲडजस्ट करायची असेल तर आपल्याकडे वेगळ्या मापाचं जर पेपर कटिंग असेल आणि ब्लाऊज थोडा मिळतं जुळतं माप असेल तर काय काय ॲडजस्ट करावं लागतं हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर असेच व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे रोजच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही व्हिडिओ बघू शकाल। तर आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कटिंग आणि स्टिचिंग आणि तुमच्या समस्यांचे व्हिडिओ मी दाखवत असते। तर या पद्धतीने आपली अस्तरची कटिंग झालेली आहे। आता मेन फॅब्रिक कटिंग करून घेते, त्यानंतर पार्ट कुठे अस्ताव्यस्त पडू नयेत म्हणून पिन लावून ठेवत असते मी। असे गडबडीच्या वेळेला हे पेपर कटिंग कामी येतात। तर हा जो गळा आहे तो 6 किंवा 7 इंच गळा असेल, त्यानुसार ही पेपर कटिंग केलेली आहे। मीडियम डीप गळ्यासाठी पेपर कटिंग केलेली आहे मी ही। तर गळ्यानुसार शोल्डर कशी कमी करायची, मुंडा कसा घ्यायचा, मुंड्यामध्ये अप्पर चेस्टमध्ये किंवा चेस्टमध्ये लूजिंग किती द्यायचं, कसं द्यायचं, याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड आहेत व्हिडिओ, ते तुम्ही नक्की बघू शकता। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा लावते प्लेलिस्टची। कटोरी ब्लाऊजची प्लेलिस्ट वेगळी आहे, साध्या ब्लाऊजची प्लेलिस्ट वेगळी आहे, बाही कटिंगची प्लेलिस्ट वेगळी आहे। कोणती कटिंग तुम्हाला बघायची असेल ती तुम्ही प्लेलिस्ट उघडून त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। तुम्हाला हवा तो व्हिडिओ त्या प्लेलिस्टवर मिळून जाईल। तर अशा पद्धतीने आपण मेन फॅब्रिक पण कट करून घेतलेलं आहे। अस्तरपेक्षा अर्धा इंच बाहेर कट करून घ्यायचं, म्हणजे स्टिचिंग करतेवेळी किंवा कटिंग करतेवेळी वेळ जास्त वाया जात नाही आपला। इथे आता उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला पायपिंगच्या तिरकस पट्ट्या काढून घ्यायचे, खेचून बघायचं क्रॉस होती का। त्यापेक्षा अजून सोपी पद्धत म्हटली तर कापड आडवं ठेवायचं आहे, अधिक चिन्ह घेऊन मध्ये एक तिरकस रेघ ओढून घ्या खडूनी आणि मग तिथून कटिंग करा आणि 1.5 इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पायपिंगसाठी। त्यानंतर अशा पद्धतीत एक आडवी एक उभी ठेवून आपल्याला कोपऱ्यांमधून टीप मारून घ्यायचे। अशी एकच पट्टी तयार करून घ्यायची आहे, जेवढा गळा असेल तेवढी पट्टी उंची करून घ्यायची आहे पट्टीची। त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिंग जे बाहेर येणार आहे टीपच्या बाहेर ते कट करून जेमतेम शिलाई मार्जिंग ठेवून एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून टाकायचं आहे। कोपरेसुद्धा बाहेर आलेले असतात ते या पद्धतीने कट करून फिनिशिंगमध्ये पट्टी तयार करून घ्यायची आहे अशी। त्यानंतर आपल्याला फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे अस्तरला। तर पट्टी अगोदर व्यवस्थित तयार करून ठेवायची, कारण पट्टीचे जे तुकडे असतात ते इकडे तिकडे
पडून जातात आणि मग आपल्याला नंतर फॅब्रिक कमी पडतं. त्यामुळे सुरुवातीला मी ब्लाऊज शिवण्याच्या अगोदर पट्टी गळ्याची तयार करून ठेवत असते, म्हणजे कुठे उडाली तरी सापडते. नंतर आता आपण ब्लाऊज स्टिच करायला घेतलेला आहे. उलटा सुलटा भाग घेऊन क्रॉसपट्टी जोडून घ्यायचे. उलटा सुलटा भाग बघायचा आहे, चेक करायचा आहे. अशा पद्धतीत जर फॅब्रिक असेल डिझाईनचं तर उलटी बाजू बघणं अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर मग एकाच साईडचे दोन्ही पार्ट तयार होतात किंवा मग एका साईडला सुलटा भाग होतो, एका साईडला उलटा भाग होतो. अशा समस्या खूप येतात आणि नवीन शिकताना तर येतातच. कारण आमचंसुद्धा तेच झालेलं आहे. सुरुवातीला नवीन शिकताना हे होतातच चुका आपल्याकडून. तर त्यासाठी अगोदर आपल्याला चेक करून घ्यायचं उलटी बाजू कोणती, नंतर समोरासमोरच्या बाजू लावून घ्यायच्या, म्हणजे मग थोड्या चुका कमी होतात. अशाच पद्धतीने प्रत्येक फॅब्रिकला, प्रत्येक पार्टला आपल्याला फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा उरलेलं कापड टीपच्या बाहेरचं कट करून टाकायचं आहे. आणि टीपसुद्धा अस्तरच्या कडेकडेने द्यायची, म्हणजे स्टिच केल्यानंतर ब्लाऊजची शिलाई झाल्यानंतर ही जी टीप आहे आपली, ती टीप ब्लाऊजवर सुलट्या बाजूला दिसू नये यासाठी अस्तरच्या कडेने टीप मारायची. आणि नंतर टीपच्या बाहेर जेवढं एक्स्ट्रा फॅब्रिक दिसतंय ते कट करून टाकायचं, म्हणजे फिनिशिंग छान ब्लाऊजला येते. या पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून झालेला आहे. आता आपण पुढचा भाग तयार करतोय. कटोरी जोडण्याचा पार्ट चालू आहे. तर कटोरी खालच्या साईडनी जोडायला सुरुवात केली मी. कटोरी जोडताना अजिबात खेचायची नाही. परफेक्ट कटिंग केलेली असते आपण, त्यामुळे कमी पडण्याची शक्यता फार कमी असते. आणि कटोरी जर तुमची कमी पडत असेल फॅब्रिकला जोडताना, तर कटिंगच्या वेळी कटोरीची उंची ही अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची, म्हणजे अजिबात कटोरी उंची कमी पडत नाही आणि खेचावी पण लागत नाही. तर कटोरी जोडून झाल्यानंतर डबल टिप मारून घ्यायचे कटोरीला आणि नंतर आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे. तर क्रॉसपट्टी जोडण्याची ही माझी पद्धत आहे. सुरुवातीला मी फॅब्रिक फक्त जोडून घेत असते क्रॉसपट्टीचं. त्यानंतर आपल्याला पूर्ण ब्लाऊज फोल्ड करून मधोमध ठेवून अस्तरची क्रॉसपट्टी आपल्याला अटॅच करायची आहे. अशाने काय होतं, ही जी टीप आहे ती आतमध्ये फोल्ड होते. तर त्या टीपवर थोडासा कट मारायचा, म्हणजे फोल्ड करताना व्यवस्थित फोल्ड होतो ब्लाऊज. आणि नंतर आपल्याला हे फॅब्रिक बाहेर काढायचं आहे ओढून. मग बघा, आतून आणि बाहेरून कुठेच क्रॉसपट्टीची टीप दिसत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान दिसते. त्याच पद्धतीने या साईडचा पण पार्ट, म्हणजे दुसऱ्या साईडचा पण पार्ट जोडून घ्यायचा आहे. तो सुद्धा पार्ट जोडताना मी कटोरी खालच्या साईडनी जोडायला सुरुवात केलेली आहे. तर असं काही नियम नाही की खालूनच कटोरी जोडावी. सोपी जाते जोडण्यासाठी. तर वरूनसुद्धा जोडलीच तरी चालू शकते. जशी तुमची सवय आहे तसं तुम्ही जोडू शकता. मी दोन्ही साईडनी जोडत असते. कधी खालून जोडते कटोरी किंवा कधी गळ्यापासून जोडायला सुरुवात करते. तर दुसऱ्या पार्टची पण आपली क्रॉसपट्टी अशीच जोडून घेतलेली आहे. डबल टिप मारायची आहे आणि टिप झाल्यानंतर थोडासा कट द्यायचा आहे 2-3, म्हणजे फोल्ड होतो व्यवस्थित क्रॉसपट्टीचा. या पद्धतीने नंतर आपल्याला ही क्रॉसपट्टीची उंची हुक पट्टीच्या साईडला सेम उंची झाली पाहिजे, सरळ एका रेषेत. आता आपल्याला हुक पट्टी तयार करायची आहे. त्यासाठी मी कटिंग करून घेतलेली आहे अस्तरच्या कापडाची. तर हुक पट्टी आपल्याला फक्त अस्तरच्या कापडाची लावायची आहे. आणि लूक पट्टी फॅब्रिकसुद्धा जोडावं लागतं. तर या ब्लाऊजला बटन लावायचे आहेत, त्यामुळे आपल्या डाव्या हाताला मी काचपट्टी तयार करते. तर काचपट्टी तयार करताना वरून कापड घ्यायचं आहे. डबल फोल्ड घेतलेला आहे मी पट्टीचा
आणि त्यानंतर आपल्याला एक दाबटीप टाकून घ्यायचे आणि पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून टीप मारून घ्यायचे। याच्यावर आपल्याला बटनाचे काज करायचे आहेत मशीनवर, ते मी पुढे दाखवणारच आहे। आता आपल्याला बटनपट्टी तयार करायची आहे। बटनपट्टी आपली उजव्या बाजूला येणार आहे। तर मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं आहे पट्टीला। तर फॅब्रिक कमी असल्यामुळे जोड लावावा लागतो पट्टीला। त्यानंतर आपल्याला अस्तरच्या पट्टीवर हे फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे चारी बाजूनी। आणि बटनपट्टी थोडी काचपट्टीपेक्षा रुंद ठेवायची। एका साईडनी पाव इंचाचा फोल्ड करून घ्यायचा आहे। नंतर पट्टी खाली ठेवून ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे वरून आणि अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचे। क्रॉस पट्टीच्या साईडला एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवायचं आहे पट्टीचं, म्हणजे इथे दुमड टाकता येते। या पद्धतीने आपल्याला बटनपट्टी टीपपर्यंत अशी फोल्ड करून इथे एक टीप मारून घ्यायचे आणि या पट्टीवर बटन लागणार आहेत आपले। तर या पद्धतीने पुढचा भाग तयार झालेला आहे आपला। बटनपट्टीची आणि काचपट्टीची उंची सेम झाली का चेक करून आपल्याला शोल्डर जोडायला घ्यायचे। शोल्डर जोडण्यापूर्वी फिटिंगच्या साईडला उंची सेम आहे का दोन्ही भागाची बघायची आहे। कमी जास्त असेल तर जास्त जी मुंडा जिथं जास्त आहे तो कट करून एकसारखी उंची करून घ्यायचे। या पद्धतीने उंची मोजूनच आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे। डबल टिप मारायची आहे शोल्डरला आणि त्यानंतर आपण जी गळ्याची पट्टी तयार करून ठेवलेली आहे ती आता पटकन बघा पट्टी लावण्यासाठी तयार असणार आहे, कारण आपण ब्लाऊज शिवताना सुरुवातीलाच पट्टी तयार करून घेतलेली आहे। त्यामुळे डायरेक्ट आता पट्टी जोडायला घ्यायचे। ब्लाऊज सुलटा ठेवलेला आहे, अर्धा इंच पट्टी बाहेर सोडली आहे आणि हळूहळू खेचत पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायचे। थोडी थोडी पट्टी खेचायची आहे। जिथे जिथे गळ्याचा राऊंड आलेला आहे तिथे जास्त खेचायची आहे पट्टी, कारण तिथे क्रॉस कापड असल्यामुळे गळा लूज पडण्याची शक्यता असते आणि मग गळा उतरतो। शोल्डर पडण्याचं हे सुद्धा एक कारण असतं। त्यानंतर आपल्याला जे मार्जिंग आहे टीपच्या बाहेर तिथे बारीक बारीक कट द्यायचे। फक्त गोलाकारचे इथे दिले तरी चालू शकतं, पण मी सगळीकडेच बारीक बारीक कट मारलेले आहेत। कट मारताना टीप कट झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची। नंतर आपल्याला पट्टी बाहेरच्या साईडला ढकलून नख ओढून घ्यायचं आहे, म्हणजे आपला पायपिंगचा जो राऊंड असतो तो व्यवस्थित बसतो, उलटत नाही। तर या पद्धतीने पायपिंगचा फोल्ड करून घ्यायचा आहे। जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, या पद्धतीने पूर्ण पायपिंग करून घ्यायचे। आता अजिबात ब्लाऊज खेचायचा नाही किंवा पट्टीसुद्धा खेचायची नाही। अगदी बरोबर मध्यातून पहिल्या टीपच्या मध्यातून आपल्याला ही टीप घालत घालत पूर्ण पायपिंग तयार करून घ्यायची। अशा पद्धतीने आपली पायपिंगसुद्धा पूर्ण झालेली आहे। सविस्तर माहिती अगदी डीपमध्ये पायपिंगची हवी असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे। एंड स्क्रीनला मी याचा व्हिडिओ लावते, तो तुम्ही बघू शकता। तर या पद्धतीने पायपिंगसुद्धा तयार झाली। आता पटकन आपण बाह्यासुद्धा जोडून घेऊयात। बाह्या जोडतानासुद्धा काय काळजी घ्यायची ते पुढे व्हिडिओमध्ये बघा, स्किप करू नका। तर तुमचा बाहीचा मुंडा आणि ब्लाऊजचा मुंडा जर मॅच होत नसेल तर तुम्ही बारकाईने व्हिडिओ बघा। बाही जोडताना मी हात कसा वळवते, ब्लाऊज कसा वळवते हे तुम्ही बारकाईने बघा।
आता ते शब्दात सांगता येत नाही, तुमचं लक्ष व्हिडिओमध्ये असायला पाहिजे. तर इथे सुद्धा बाही अजिबात खेचायची नाही, कारण आपण परफेक्ट बाही कटिंग केलेली असते. आता हे कागदावर कटिंग केले आपण पेपर कटिंगवर, पण ते पेपर कटिंग आपण ब्लाऊजचा मुंडा आणि बाहीचा मुंडा व्यवस्थित कटिंग केलेला आहे. त्यामुळे इथे ब्लाऊजला सुद्धा बघा मुंडा अजिबात कमी जास्त झालेला नाही. नंतर आता पाठीमागच्या भागाचा मध्य काढून बरोबर मध्यावर मध्य लावायचं आहे मागच्या पुढच्या भागाचा, आणि कडेची ही टीप मारून घ्यायचे. टीपच्या बाहेर एक्स्ट्रा फॅब्रिक जे आलेलं आहे ते कट करून टाकायचं आहे. नंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करून या पद्धतीने एक दाबटीप द्यायचे, म्हणजे बघा इथे ओव्हरलॉक करण्याची गरज नाही किंवा ब्लाऊज पण उसवत नाही. आता आपल्याला दुसऱ्या बाहीची फिटिंग करायची आहे, स्टिचिंग. अजिबात न खेचता बाही जोडून घ्यायचे. अगदी व्यवस्थित पुरणार आहे बाही ती. आणि बघा मी पुढच्या अर्ध्यातून बाही जोडते वेळी ब्लाऊज मी वळवत बाही जोडते, हे लक्षात आलं असेल तुमच्या. त्यामुळे बाही कमीसुद्धा पडत नाही आणि जास्तसुद्धा होत नाही. अशा पद्धतीने ब्लाऊज सुलटा करून एक कडेनी टीप मारून घ्यायचे. इथे सुद्धा मध्यावर मध्य ठेवून जे उरलेलं आहे कापड आपलं बाहेर, ते बाहेर सोडून आपल्याला टीप मारून घ्यायचे. उलट्या साईडने तुम्हाला एक्स्ट्रा फॅब्रिक दिसेल. हे बघा, हे फॅब्रिक जे आहे ते कट करून टाकायचं आहे. नंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करून परत एक दाबटीप टाकून घ्यायचे आणि मग आपल्याला फायनली जे आपलं कस्टमरचं माप आहे फिटिंगचं, ते माप टाकून फिटिंगच्या टिपा मारायच्या आहेत. तर या पद्धतीने मी तुम्हाला दुसऱ्या पेपर कटिंगवरून ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे. जिथे जिथे ॲडजस्ट करावं लागलं आहे, कमी करावं लागलं आहे किंवा वाढवावं लागलं आहे, तिथे मी कटिंगमध्ये माप वाढवलेलं आहे, कमीसुद्धा केलेलं आहे. ते कसं करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर फायद्याचा वाटला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर भरपूर करा. अशाच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमचा सपोर्ट मिळाल्यानेच आपण पुढच्या व्हिडिओसाठी आपल्याला प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे तुम्ही कमेंट करणं हे आवश्यक आहे किंवा लाईकसुद्धा केली पाहिजे तुम्ही. तर तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तर याच पद्धतीने तुमचा सपोर्ट मला कायम राहू द्या आणि असेच नवीन व्हिडिओ आणि बिना खर्चाचे तुम्हाला ज्ञान मिळून जाईल. तर या बाबतीत काही शंकाच नाही. तर या पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज शिलाई करून तयार झालेला आहे. इथे आपल्याला आता काच करून घ्यायचे आहेत बटनाचे. ते सुद्धा मी मशीनवरच करत असते. बाहेर कुठे मी काच करायला ब्लाऊज पाठवत नाही, म्हणजे इथे तशी सोय नाही. कारण आपण घरातून काम करत असतो आणि दुकानामध्ये टेलरांना दिले तर ते काच करून देत नाहीत. त्यामुळे मीच हा प्रयत्न करून घरात काजासारखे काच कसे जमतील याचा प्रयत्न करत होते खूप दिवस. आणि अगदी सेम बाहेर जे मशीनवर काच करतात त्याच काजांसारखे काज आपण करत असतो. फक्त फरक एवढाच आहे, ते पांढऱ्या दोऱ्याने काज असतात आणि आपण मॅचिंग दोऱ्यांनीच काज करत असतो. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या फायद्याचा झाले असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.